नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून श्रावणबाल योजनेचे पैसे मे महिना असेल किंवा मार्च महिना असेल किंवा एप्रिल महिना असेल, या सर्व महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा अनेक श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेचे लाभार्थी आहेत की त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले नाहीत. तर हे पैसे का जमा झालेले नाहीत, आता हे पैसे कशा पद्धतीने मिळणार का, किंवा मिळू शकतील किंवा नाही मिळणार, असाही प्रश्न आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगतो. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आपली जी डीबीटी पोर्टल आहे, ज्या ठिकाणी आपण आपलं जी योजना आहे त्या योजनेचं स्टेटस चेक करतो, म्हणजे आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे, पेमेंट मोड ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, जे काही असेल ते आपण आपल्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवरती चेक करतो. परंतु ती वेबसाईट बंद आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चेक करता येणार नाही. आता त्यानंतरचा विषय असा असतो की आपल्याला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आपलं स्टेटस चेक करावं लागतं. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे पैसे का आलेले नाहीत या संदर्भात कारण मिळतं. तहसीलदार कार्यालयाचा डेस्क 1 हा जो रिपोर्ट आपल्याला मिळतो, त्या रिपोर्टमध्ये फेल्ड रिपोर्ट आणि सक्सेसफुल रिपोर्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटस तुम्हाला पाहाव्यास मिळतो. परंतु सध्या स्थितीला सुद्धा तहसीलदार कार्यालयामध्ये जी काही पोर्टल दिलेलं आहे, ती सुद्धा महाडीबीटीच्या माध्यमातून दिलेलं सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आपण वापरतो तीच त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांना विभागीय लॉगिन दिलेलं असतं, त्यामध्ये ते ID पासवर्ड टाकून चेक करतात. तर ते सुद्धा त्या ठिकाणी बंद आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पैसे का आलेले नाही याचा रिपोर्ट मिळणार नाही. परंतु एक अनुभवाच्या जोरावर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विशेष विभाग असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल, या सर्व लाभार्थ्यांचे वर्षातून अनेक वेळा KYC केल्या जातात किंवा त्यांचं अपडेटेशन केलं जातं. त्याच पद्धतीने श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेचं जे मार्च महिना येऊन गेल्यानंतर म्हणजे एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये त्यांना अशा लाभार्थी जिवंत आहेत किंवा नाही अशा पद्धतीचं रिपोर्टिंग करून त्यांना तो जो काही याद्या आहेत त्या पुढे फॉरवर्ड कराव्या लागतात. आणि हे काही तहसीलदार कार्यालयातून झालेलं नाही आहे. त्यांचं अपडेटचं काम पेंडिंग असल्या कारणाने तुम्हाला कदाचित हे पैसे आलेले नाहीत. लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीची ही कारणं असतात. आणि तुम्हाला सर्वांना एक या ठिकाणी समजावून सांगतो की तुमची जी योजना आहे त्या योजनेचे पैसे तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये यावे यासाठी तहसीलदार कार्यालयातून प्रत्येक वेळेस त्यांचा डेटा फॉरवर्ड केला जातो, याद्या फॉरवर्ड केल्या जातात. पण जर त्यांना एखादा लाभार्थी हा डाऊटफुल दिसला तर त्यांचं नाव पुढे फॉरवर्ड केलं जात नाही आणि मग त्याला पैसे येत नाहीत. कदाचित तुमचं बाकी सगळ्या गोष्टी ओके असतील, म्हणजे डीबीटी असेल, KYC असेल, सगळ्या काही गोष्टी असतील, पण तुमच्या तहसीलदार कार्यालयातून पुढची प्रोसेस ही पेंडिंग असल्या कारणाने कदाचित तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत. आता याला एकच उपाय असा आहे की ज्यावेळेस 15 जून 2026 रोजी हे सर्व पोर्टल ओपन होतील, चालू होतील, त्यावेळेस आपल्याला कळेल की आपल्याला पैसे का आलेले नाहीत. कारण त्या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअपला प्रश्न विचारताय की सर आमचे पैसे आलेले नाहीत, का आलेले नाहीत, कारण सांगा, कधी येतील. तर कधी येतील या संदर्भात तर नाहीच नाही, कारण श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, यांचे पैसे एकदा आले नाही तर परत पुन्हा डीबीटी केली जात नाहीये किंवा असं झालेलं नाही आतापर्यंत. पण जर समजा हा जर आकडा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असेल आणि जर टेक्निकल प्रॉब्लेम जर असेल या साईटच्या कारणांमुळे, तर मात्र तुम्हाला पैसे येऊ शकते. पण हे कधी समजणार? 15 जूनच्या नंतरच. सध्या स्थितीला आम्ही सुद्धा तुम्हाला प्रॉपर असं काहीच सांगू शकत नाही. तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रॉपर काहीच माहिती मिळणार नाही. त्यामुळे तुमचा प्रश्न मी समजू शकतोय, का पैसे येत नाहीत, तर ह्या कारणांमुळे कदाचित पैसे तुमचे थांबले असतील. तहसीलदार हा महत्त्वाचा दुवा म्हणून समजला जातो, तिथून याद्या पुढे फॉरवर्ड केल्या जातात. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ही जी योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं मृत्यूचे प्रमाण हे जास्त असल्या कारणाने त्यांच्या ज्या याद्या आहेत या याद्या प्रत्येक वेळेस अपडेट करून पुढे फॉरवर्ड केल्या जातात. आणि कदाचित काही डाऊटफुल गोष्टी जर त्यांना जाणवत असतील तर तुमचे याद्या ह्या पुढे फॉरवर्ड केल्या नसतील, म्हणून हा प्रॉब्लेम असेल. बाकीचा याच्या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम असतील तर ते आपल्या अनेक व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. डीबीटी असेल, आधारचं कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट्स तुमचे प्रॉपर नसतील किंवा बँकेची तुमची KYC असतील ती पेंडिंग असेल, अशा अनेक बारीक गोष्टी आहेत. त्या आता पुन्हा मी रिपीट करत नाही, पण महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत. आता 15 जून नंतरच आपल्याला ज्या काही गोष्टी कळणार आहेत, त्यामुळे जे काही कमेंट्स येत आहेत, जे काही प्रश्न विचारले जात आहेत, त्याला हे उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.